म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगते. संविधान बदलण्यासाठी तीच आमची प्रमुख भूमिका आहे की यांना संविधान संपवायचं आहे, हीच त्यांची दिशा आहे. आणि या चळवळीमध्ये असलेले सगळे कार्यकर्ते, भारत जोडो अभियानमध्ये असलेले हीच मांडणी करतायत की यावेळेला उमेदवार तर लढवतील, त्यामुळे उमेदवार समोर असेल, पण यावेळेच्या निवडणुकीतलं आपलं मत हे संविधानासाठी, हेच आमचं मुख्य आव्हान आहे. लोकशाही वाचवण्यासाठी मतदान हे आमचं मुख्य आव्हान आहे. आणि एक उदाहरण सांगते. पालघरमध्ये सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनी 10 मार्चला मोठा महिला मेळावा झाला, ज्याला प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या आदिवासी, कष्टकरी, शेतकरी, मच्छीमार महिला होत्या. आणि त्या मेळाव्याचा असा निर्णय झाला की जे सरकार महिलांवरच्या बलात्कार, अत्याचाराच्या वेळेला ठाम भूमिका घेत नाही, FIR दाखल करा, दीर्घ आंदोलनं करावी लागतात आणि मातेसाठी सन्मान हे नुसतं बोली भाषेत आहे, प्रत्यक्षात नाही, अशा सरकारकडून फुकट साडी घ्यावी का. आणि एक मुखी निर्णय पालघरच्या महिला संमेलनाचा झाला की आम्ही आमच्या साड्या परत करा, आम्हाला या सरकारकडून या प्रकारची साडी नको, आम्हाला हक्क हवे, नोकरी हवी, किमान वेतन हवं, रोजगार हमीवरचा खर्च किंवा वेतनावरचा खर्च वाढवला पाहिजे, आमच्या जगण्याचे प्रश्न सोडवा, आम्हाला भीक भिकू नका, भीक नको पण हक्क हवा. हा निर्धार पालघरमध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षात साड्या परत केल्या गेल्या, म्हणजे शेकडो साडी येऊन परत केल्या. हा स्वाभिमान आणि ह्या कष्टकरी महिला हे व्यक्त करतायत. त्यांच्या समाजाचं पण आपण लक्षात घेऊया की ही भावना अत्यंत तीव्र आहे.